तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पार्ट 3 म्हणजेच डे 4 बॅक टू होम. आणि सगळ्यात पहिले तर गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून. 12:30 वाजलेत. गुड आफ्टरनून. आणि आत्ता आम्ही गुहागरवरून निघालो आहे घरी. बट त्याच्या पहिलं आम्हाला कळवणीत जायला लागेल, तिथं माझ्या घरी. तिकडून आमचं जे थोडंफार सामान वगैरे आहे ते घ्यायला लागेल तिथून मग तसं मग असं कसं माहिती आहे, त्याच रूटने आपण घरी जाणार आहे. बट आता आम्ही जी फेरी जेटी आहे, जेटीमधून नाही जाणार आहे, तरी तो चिपळूण करून मग खेड तसं तिकडून आमच्या इथं. आणि मजा येणार आहे. आणि आपले जे टोटल किलोमीटर झाले आहेत 520 किलोमीटर. ओव्हरऑल सगळीकडे मजा आली. आमच्या इथं, ओंकारच्या इथं, आणि इकडे जे फ्रेंड होतं एक त्यांच्या इथं पण मजा आली खूप. त्यांचे वागणं वगैरे घरच्यांचं वगैरे एकदम सही होतं, मजा आली. आणि आता हा एक वन वे आहे. वन वेने आम्हाला ते मेन जी सिटी आहे तळी, त्या तळी सिटीला आपण हा रोड जॉईन होणार आहे. सो स्टे कंटिन्यू, कारण आत्ता जे तुम्ही व्ह्यू मिस करत होतात मुंबई गोवा हायवेचा, आता गोवा मुंबई हायवेला म्हणजे आपण रिटर्न जातो आहे गोवा मुंबई हायवे. सो गोवा मुंबई हायवेचा आपण मस्त एकदम छान असं क्यूट असा आपला थर्ड पार्ट व्लॉग घेत आहे. आता ग्लव्स मी चेंज केलं, थोडंसं मला कम्फर्ट पाहिजे होतं. ह्या ग्लव्समध्ये मला कम्फर्ट भेटतं, थोडं नरम अशा गोष्टीसारखं. आणि मेन ह्याला हे पण आहे, स्क्रीन टच पण करू शकतो आपण, इथं डायरेक्ट मोबाईल ऑपरेट करू शकतो. सो गाईस, आता आपण चिपळूण शहराच्या पुढे आलो आणि आता आपण परशुराम घाटाजवळ पोहोचणार आहोत. आणि जस्ट एक व्ह्यू मिस झाला. हो, ट्रेन ही स्पेशल ट्रेन वाटतं, गणपती स्पेशल. मला धबधबा दिसलेला यार, इकडून लांबून धबधबा दिसलेला मला, तर कुठे दिसत नाही आता. कुठच्या साईडला गेला ते, हा बघ. आई ग, हो ये भाई. गाईस, आता आपण मुंबई गोवा हायवेला टच झालेला आणि समोरच तो बघा व्ह्यू. ओ शे, एकदम बाप व्ह्यू भाई, एकदम सही. ओ भाई, खतरनाक रे. आपण जाऊ. इथून खाली भरण्या नाका आणि इथून पुढून गेल्यावरती डायरेक्ट तो हायवे टच. इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मोठी, त्या आता इथून दिसणार नाही. तर मंडळीनो, अशा प्रकारे आपण मुंबई गोवा हायवेला आता टच झालेला आहे. आणि आता आपण कशेडी घाट जवळ पोचणार आहे. तो पहा तिकडे कशेडी घाट.
बट आपल्याला जायचं आहे टनलमधून आणि आता आपण लवकरच लवकर पोहोचू कशेडी टनल जवळ. आणि मेन सीन म्हणजे आमच्याकडे बॅग होती, ती बॅग मी म्हणजे आमच्या इथे होती कळवणीत. सो ती बॅग ला कवर नव्हतं म्हणून आईने आम्हाला स्पेशली त्यांच्या इकडचा कवर दिला आहे. बघा पाहू शकता. ते बॅगला आम्ही पूर्ण असं चोंदून मुदून त्या पिशवीमध्ये टाकलं आणि अजून एक सामान वाढलं. आता समय खाली आते आम्ही बरोबर केले की जा रे आईने काकडे बिकडे काय काय दिलं काय माहिती, बोलली घेऊन जा बोलली. आणि हे रस्त्याचे असे खूपसूरत दृश्य. महाड 31 पनवेल 157. हो इथं एकदम इकडं बघा ना, इथं डार्क आणि मध्येच तिकडं सूर्याचं उजेड पडतं त्या डोंगरावरती. काय उजी वाटतंय ते आवाज. कशेडी घाट जर असतं ना तर मजा आली असते त्याच्यावरून पण जायला. बट टनलमधून आपले अर्धा तास तर वाचतोय. 10 मिनिटात टनल क्रॉस होते. एक नंबर असं. ती कुठं पडते बस की भाऊ ऐका जागेवर. टनल अहेड 500 मीटर आणि इथंच त्या बाजूला छोटूसा धबधबा. यो गोंडस असा धबधबा मोठाचा मोठा आहे, रट्टा आहे. आता वाजले किती 3:25. बघा किती मिनिटात टनल पार होते. तीन मिनिटात पार. माझ्यासमोर पूर्ण फॉग जमा झाला रे. येऊ त्याची नाही चढली, माझी तरी कशी काय चढेल. चढेल का येऊ. धक्का दे धक्का दे. आई ग काय को टाका मी उद्या रोगाच. आता इथून घरी गेल्यानंतर उद्या पहिला गाडी चकाचक करायला लागेल किंवा आजच गाडी चकाचक करायला लागेल तर उद्या चकाचक करायला लागेल. आणि मी डायरेक्ट आपल्या गॅरेजला देऊन टाकायचं आहे. तिकडे जे काय गाडीचे नॉर्मल डॅमेज वगैरे असतील ते त्याला सांगू भाई कवर करायला. मेन आपला ते आरसा मेन तो चेंज करू. तर त्याच्यामुळे असं काय त्रास तर नाही असं झालं आहे. असं काय त्रास तर नाही झाला मोस्टली. त्याच्यामुळे काय विजिबल तर आहे तेवढं जेवढं पाहिजे. आणि मेन नंबर प्लेट, कारण नंबर प्लेटची एक साईड आहे ती तुटलेली आहे. हो ये मग मंडळी आपण आता पोचलो आहे पनवेल सिटीमध्ये. नागोठणीला वाटतं आय थिंक आम्ही नाश्ता विष्टा कुठेतरी गेलो होतो. नागोठणी कुठेतरी गेलो होतो. तिथं आम्हाला फायनली जोशी वडे
वाला भेटला तिकडे शेवटी आणि तिथं आम्ही नाश्ता वगैरे केला आणि तिथून मग आपलं ओमकारच गाडी चालू होतं. मी पाठी थोडा रेस्ट करत होतो. बरं वाटलं जरा तर थोडंसं रेस्ट भेटला भाई. मग आता पनवेल सिटीला आता कर्नाला वगैरे क्रॉस केल्यानंतर मग आता पनवेल सिटीला यायच्या आधी मग आम्ही स्विच केला. कुलं दुखायला लागल्याने ओव्हरऑल ट्रॅफिक वगैरे जरा आहे मध्ये मध्ये. जिथं जिथं डायव्हर्जन आहेत ना तिथंच पण ट्रॅफिक जास्त आहे, कारण तिकडे रस्ते बिस्ते खराब आहेत. आणि जोशी वडेवाला मस्त आम्ही 2 वडापाव खाल्ले आणि फर्स्ट टाइम तिकडे मिसल ट्राय केली. मिसल पण एकदम सही होती, मस्त आहे. वडापाव आणि मिसल दोन्ही मस्त आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही चांगले. आणि माझ्या अजून पण म्हणजे पोचे दुखत आहेत. आणि आत्ता वाजलेत 8:30. 8:30 वाजता आम्ही पनवेल सिटीमध्ये, म्हणजे आम्हाला जवळ आता पाऊण तास तर लागेलच आमची इथं पोचायला. कारण जस्ट आम्ही मॅप बघितला, मॅपमध्ये दाखवत आहे की जरा ट्रॅफिक हे मेरे पपडी. तुर्बे वगैरे, घनसोली, रबाळे तिकडे ट्रॅफिक आहे. बघू काहीतरी दिमाग लावू, आतमधून घुमून फिरून कुठून गावातून बिवातून तरी घेऊन जाऊ, पण लवकर जाऊ.